यात दम हाय कोण किती थँक्यू. पटी. हाच दम आज दाखवावं लागेल. आता स्विच हिट या बॉलच्या पाठीमागे आणि हाई बॉल सीमारेषा पार. स्विच हिट फलंदाज अनिकेत पाठोळे यांना करेल सुपर हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. Yes, DPL. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाठोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण पहिल्यांदाच ऑल इंडिया आयकॉन टुर्नामेंट खेळण्यासाठी चाललेलो आहे. एवढं प्राऊड बी फील व्हायला लागले आणि भारी वाटाले, कारण का कमी वयात एवढी मोठी टुर्नामेंट आणि ऑल इंडिया आयकॉनचा हा टॅग भेटलेला आहे. त्यामुळं कष्टाला फळ मिळाल्यासारखं जरा भारी वाटायला लागले आणि थोडीशी धाकधूक पण वाटायले, कारण का एवढी मोठी टुर्नामेंट एवढ्या मोठ्या आयकॉनच्या मध्ये आपण खेळायला जायचं आहे. त्यामुळे जरा स्कोअर करायला पाहिजे याची बी भीती बी थोडी नाजूक वाटायला लागल्या. आणि मॅक्स राजा आपल्यासोबत आलेला आहे पांढरे कपडे घालून आणि ही गाडी. आता साताऱ्यासाठी आम्ही टू व्हीलरवरून जाणार आहे. मजा येणार आहे, हसत खेळत दंगामस्ती करत जाणार आहे. लांबचा प्रवास आहे. आता वाजले 1 असल्या उन्हात निघायचा, सनस्क्रीन पूर्णपणे लावल्या आणि आता इथून पुढं निघायचं आहे साताऱ्यासाठी. तर चला जाऊ. Okay, let's go. आता फायनली आम्ही 4 तासाचा प्रवास करून साताऱ्यात पोचलेलो आहे आणि गाडी इथं साईडला लावल्या आणि असला वाईट कंबर दुखायला लागल्या. गाडी बसायचं म्हटलं की टोचते, नको वाटायला लागले काय म्हणून टू व्हीलरवरून आलो असं वाटायला लागले. मोठ्या गाडीतनं बेस्टीनं आलो, तो झोपून बसून आलो असतो लोळत, पण इथं लेह घाणं अपदावाल्या एवढ्या उन्हात वाऱ्यात भाग पिट्टा उडलाय. आता आम्ही साताऱ्यात आहे. ग्राउंड ह्या साईडला आहे समोर, तर समोर पुढच्या साईडलाच आहे. तर ग्राउंड जाऊन दाखवतो. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हणजे साताऱ्याची पहिली सगळ्यात मोठी लीग आहे, जिल्हा आहे म्हणजे ऑप्शन पद्धतीनं, आणि त्यात आपल्याला आयकॉन खेळायला बोलवले ओपनला. त्यामुळे थोडं प्राऊड फील वाटायला लागले, पण त्या मापानंच आपण खेळायचं आहे. तर चला ग्राउंडवर जाऊ. इथून एंट्री, पब्लिक बी सगळं खचाखच भरले. तर इथून एंट्री गेट आहे आणि दारात स्टार्टिंगलाच आपला बॅनर लावला इथं आहे का, ऑल इंडिया आयकॉन. प्राऊड फील व्हायला लागले, जरा लय भारी वाटायला लागले. तर आता ग्राउंडवरती आलेलो आहे. थोडंसं ऊन आहे म्हणून नीट दिसत नाही तुम्हाला. हाय ते ऑन फील्ड दाखवतो. आता सध्या विकेट करायची चालू आहे. पहिली मॅच थोड्या वेळातच चालू होईल. आपण टायमात आलेलो आहे ॲज अ आयकॉन म्हणून, बरोबर टायमात आली. त्यामुळं कोण नाराज काय व्हायचा काय विषयच नाही. आपल्याला ती प्रथा तोडायची जायला, लेट येणे आणि निवांत येणे ही प्रथा तोडूनच खेळायचं. ग्राउंड आउटफील्ड सगळी डेंजर दिसायला लागल्या. आणि आम्ही 2 वर्षा पाठीमागे इथं येऊन खेळून गेलो ओपनसाठी. डॉक्टर राहुल कोळेकर सरांनी टीम दिली होती, तेव्हा आम्ही खेळून गेलो, पहिलीच म्हणजे हारून गेलो. त्यानंतरचा आज योगा. आता विकेटवर आपण आलेलो आहे आणि यश, आर्या आणि आमची टीम सगळे. विकेट दाखवतो, पूर्ण माती विकेट. काय करणार आहे साखर आता. आता ह्यो आर्या. हां, काय करायचं होतं हे तुला, ह्याला काय म्हणायचं? तारीख बाय सय्यद मॅनेजमेंटमध्ये सगळ्या प्लेयरला गोळा करणं. महाराष्ट्रामध्ये कोणा गावागावातनं हा पोरका शोधणारा तारीख बाई सय्यदच्या पायावर पाय ठेवणार आहे. आर्या देवे संघ मालक. आणि ही विकेट आहे पूर्णपणे रॅपिड विकेट, म्हणजे थोडीशी भिजवलेली आहे, वल्ले. खेळताना अंदाज लवकर येणार नाही, कारण का आपली नशीब आपली दुसरी मॅच आहे. त्यामुळं एक इनिंग होईपर्यंत आपल्याला समजतं आहे विकेटवर काय हालचाल व्हायला लागल्या, काय व्हायला. त्यामुळं ले प्लस पॉईंटमध्ये आहे. आणि आउटफील्ड बघा, आपण सेंटरलाच आहे. पूर्ण प्रॅक्टिस करलेत, ग्राउंड आकायला लागलेत. धाकधूक मजाच आहे खेळायला. पहिलाच बॉल पाठीमागच्या बाजूला, लॉंग स्टॉपला बॉल जाईल नॉन स्टॉप आणि पहिल्या बॉलवरती आलाय बॅटिंग करताना टीम बाबा राजे 16-16 मेडा या टीमसाठी पहिला चौकार. तर आत्ता पहिली मॅच झालेली आहे आणि पहिला आम्ही बॅटिंग करत फक्त 40 धावा बनवल्या 7 ओव्हरला. त्यातला वैयक्तिक पहिल्या बॉलला बाउंड्री मारली आणि दुसऱ्या बॉलला विकेट पडली.
आणि आता साईडला बसले. लीग फॉर्मॅट आहे. थोडंसं जरा कसतर वाटायला लागले कारण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला पहिल्याच मॅचला फ्लॉप गेले, त्यामुळे लय वाईट वाटाले. आणि आता सेकंड मॅच आहे. विनर मॅच लागणार, त्यांच्यात लुझर खाली थांबणार आणि आमची लुझरसोबत मॅच लागणार आहे सेकंड. तर बघूया आता सेकंड मॅचला काय होते. टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करायचा प्रयत्न करू. आता टॉस झालेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही टॉस हारला आहे आणि आता दुसरी मॅच लुझरसोबत असणार आहे. त्यामुळं चांगला खेळ खेळायचा. आता नॉकआउट मॅचेस चालू झाले. इथून हारलं की घरचा रस्ता धरायला लागणार आहे. आणि मैदानाचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. पब्लिक सगळं खचाखच भरले. असले भारी वाटाले खेळायला. आणि पहिल्या मॅचला बॅटिंग झाली नाही म्हणून दुसऱ्या मॅचला भरून काढायचंच आहे. नाव आता करण्याची संधी चांगली मिळाली आणि चांगलं खेळूनच इथूनच जायचं आहे. बघूया आज क्रिकेट आहे, काय होईल ते होईल. 7 ओव्हरला कमीत कमी 80-90 प्लस करण्याचा प्रयत्न करेन तर मॅचमध्ये बनून राहील. प्रत्येकजण खेळला तर आमचं शक्य होतंय. तर बघूया काय होतंय. आता जाऊन बॅटिंग करायची. सावंत यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे या षटकासाठी. लेग ब्रेक चांगला करतात आणि तोच लेग ब्रेक इथे टाकलेला आहे. सचिन सावंत पुन्हा तयार. फिरकी गोलंदाज, लालसा दिली, फुल टॉसला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. आता किती? ओके, 90 साठी आता पंच रेफर करतायत आणि 90 आता पाहिला जाईल. फुल टॉस होता आणि त्याच्यावरती मारलेला एक कडक प्रहार. तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि मॅच अशी झाली की पहिला आम्ही बॅटिंग करत जसं टार्गेट ठेवलेलं तसं आमचं सक्सेस झालं. 74 धावा बनवल्या. तरी 5 ओव्हरला आम्ही 6 ओव्हरला 55 बनवले ना, सॉरी 5 ओव्हरला 55 बनवल्या होत्या. उरलेल्या 3 ओव्हरला आमचा स्कोअर सगळ्यात जास्त कमी आला, फक्त 19 धावा आल्या. त्यामुळे 73 झाला. 74चं टार्गेट होतं आणि अपोजिट संघानं चांगली बॅटिंग करत 2 ओव्हर राखून आम्हाला पराभूत केलं. आणि एवढी नाराजगी वाटायला लागलेली की भयानक. आणि बॅटिंग बी आपली चांगली झाली, त्यामुळे जरा आयकॉनचं जे ओझं असते मनावरचं ते जरा उतरलं कारण का बॅटिंग झाली, परफॉर्मन्स चांगलाच झाला. आणि आता साईडला येऊन थांबले आता राजातेन. आता इथून आम्ही जेवणाचे कमिटीने चांगली सोय केली आणि भारी म्हणजे आयकॉनचा सत्कार घेतला. लय भारी प्राऊड वाटाल तर पोरं सेल्फी काढाल ते का नाही, म्हणजे लय आतनं खुशी वाटते की बाबा हां यशाची पहिली पायरी पण व्यवस्थित रुटीन लागलेलं आहे. असंच खेळत कंटिन्यू राहायचं आणि नाव आपल्याला मोठं बनवायचं आहे. 100% बनवायचं आहे. क्रिकेट खेळ कंटिन्यू इथून पुढं चांगलंच खेळायचं आहे. आणि वाईट पण वाटायला की बाबा एवढा 50,000 रुपये एंट्री फीचं मालकाने घातलेले आणि 50,000 रुपये मालक लॉस झालेत. साईडला आता काय करू शकत नाही. आता क्रिकेट हे 11 जणांचं आहे, प्रत्येकानं थोडं खेळलं तर मॅच जिंकू शकते. पण काय ठीक आहे, हारजीत होत असते. आता इथून जेवायचं आणि घरचा रस्ता पकडायचा. वाजलेत 12, पोचणार आहे पहाटे 4:30-5 वाजता पोचायला लागणार आहे. त्यामुळं चला जाऊया लवकर कारण का झोप पण लय या लागल्या. असं व्हायला गाडी पेंगत गाडी चालवायला लागेल म्हणून निवांत थांबत जायचं. आता किट चेंज करायचं. आता एक किट आपलं दिलेलं आहे कमिटीने. किट बी चांगलं होतं नियोजन आणि इथून आवरून निघायचं. आता आम्ही आवरून निघालेलो आहे. आता जर्किंग घालून चला पेंगतच जायचं आहे आता. तर चला जाऊ. तर आता आलो आपण आपल्या घरी. राजा आत्ताच गेला सोडून आणि निवांत झोपलेलो त्याच्या पाठीवर डोकं टेकून निवांत मी झोपूनच टाकलेलो. त्याचं तो एकटाच गाडी चालवायला होता कारण का जाताना मी गाडी घेतलेली चालवायला आणि येताना आता त्यानं घेतलेली आहे. आणि झोपत पोचलेलो समजलं नाही एवढा असं अंग त्यानं दुखायला लागलेलं. वैताग आला आहे प्रवासाचा. आणि मेन म्हणजे SADPL एवढी मोठी टुर्नामेंट खेळून आलो आहे याचा विश्वाससुद्धा बसेना. आणि त्याचं मानावं एवढा आभार कमी आहे ती संघ मालकांचं की त्यांनी विश्वास ठेवून आपल्याला बोलवलं आणि एवढी टुर्नामेंट मोठी खेळण्याचा चान्स दिला. आणि पहिल्या मॅचला जरासा घोळ झाला पण दुसऱ्या मॅचला त्यांची सगळ्यांची मनं राखून आपण चांगला खेळ केला. त्यामुळं बी जरा आतून थोडं भारी फील व्हायला लागले. आणि आता वाजले 4. आता जाऊन झोपायचं
आणि उद्या आणि खेळायला ग्राउंडवरती जायचंच आहे. सेमीफायनल फायनल मॅच आहे आपली, त्याचा व्लॉग आपण काय अलग बनवायचंच आहे. तर आणि मेन म्हणजे पहिल्या मॅचला लवकर विकेट पडली त्यामुळं सगळा मूड म्हणजे खराबच झाला होता की व्लॉग बनवायचा. पण कसं बसं तर असू दे बाबा, ठीक आहे की खूप जणांना व्लॉग बघायला भारी वाटते, त्यामुळं व्लॉग आणि बनवायला साईडला जाऊन चालू केला. तर आजच्या व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.